रायगड पुणे जोडणाऱ्या तामिनी घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यावरील मोरी खचून त्या ठिकाणी ट्रक अडकलाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते। रायगड पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। रायगड पुणे जोडणाऱ्या तामिनी घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यावर मोरी खचून त्या ठिकाणी ट्रक अडकलेला आहे। अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडहून जोडले गेलेले आहेत। अजेश, आता वाहतूक सुरळीत झाली आहे की नाही आणि जर नसेल तर अजून किती वेळ लागेल? तेजस, कालपासूनच संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत जोरदार पाऊस दक्षिण रायगडमध्ये चालू होता। सर्वात जास्त पाऊस हा माणगाव तालुक्यात पडला आणि त्याचा फटका जो आहे तो आता वाहतुकीवर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ताम्हिणी घाटातील जी रस्त्याच्या बाजूला असणारा रस्ता जो होता तो खचल्याने त्या ठिकाणी जो आहे एक ट्रक अडकला आहे आणि त्यामुळे जे आहे ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आता या ठिकाणी जे आहेत ते पोलीस दाखल झालेले आहेत आणि क्रेनच्या साहाय्याने हा जो अडकलेला ट्रक आहे त्याला बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। अगदी अजेश, पावसाची स्थिती सध्या रायगडमध्ये काय आहे आणि प्रशासनानं सध्या ह्या दरडी कोसळण्याच्या पार्श्वभूमीवरती काय आवाहन केलंय? तेजस, पाहायला गेलो तर आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काल रात्री जोरदार पाऊस हा रायगड जिल्ह्यात पडत होता आणि त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकाला पडल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। कारण काही ठिकाणी ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मोठा पाऊस जो आहे तो पडत होता आणि त्यामुळे रस्त्यांना जे आहेत ते नाल्यांचं स्वरूप आले होते आणि त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे। जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जे दरडग्रस्त गाव आहेत त्यांनी जर पाऊस जोरात पडायला लागला तर सुरक्षित स्थळी जावे अशी आव्हान जे आहेत ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद अजेश, आपण दिलेल्या ह्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घ्या।